आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण त्या दिवशी देवळात त्याने तुला पाहिलं ना, आणि तो तुझ्या मागे मागे आला बघ तुला शोधायला. त्या दिवसापासून तो म्हणतोय की तू आराध्य आहेस, तू त्याच्याबरोबर लपाछपी खेळतेस, तू त्याचं ऐकत नाहीयेस, तू रागावली आहेस. तो तुझ्यामध्ये आराध्य शोधतोय ग. तू ते वॉलेट द्यायला आलीस ना घरी, त्यानंतर तर त्याचा विश्वासच बसला की तूच आराध्य आहेस. आणि आता तू कसंही करून घरी यायला पाहिजेस. तू त्याच्यावर रागावली आहेस, चिडली आहेस, म्हणून तो आमच्यावर रागावतोय, चिडतोय. काल तुला माहितीये का, त्याचं म्हणणं होतं की आराध्याने फोन केलाय आणि त्याला भेटायला ती बाहेर येणार आहे. रात्रभर आमचा मुलगा पावसात भिजत घराबाहेर थांबला होता ग. आम्हाला कोणाला माहितीच नव्हतं. त्याने काही खाल्लेलं पण नाही. आज आम्ही त्याला म्हटलं की आम्ही तुला भरवतो, आधी तू थोडंसं खा, मग आपण आराध्याला शोधू. तर नाही, तो हट्टाला पेटलाय. तो म्हणाला मी काही खाणार नाही जोपर्यंत आराध्या स्वतःच्या हाताने आम्हाला भरवत नाही. सॉरी, नॉट आराध्या, तारा. आमचा मुलगा आहे ना, कालपासून उपाशी आहे. तू वॉलेट घेऊन आली आहेस ना, तेव्हापासून काही खाल्लेलं नाहीये त्याने, पाणी पण प्यायला नाहीये ग. हट्ट करतोय तुझ्याच हाताने तो पाणी पिणार, तुझ्याच हाताने काही खाणार. तू जर त्याचा हट्ट पुरवला नाहीस तर आमचा मुलगा आयुष्यातून फेक. आम्ही त्याची आई आहोत, तू विचार कर ना, आम्हाला किती त्रास होत असेल. हात सोडतोय, रिक्वेस्ट करतोय, प्लीज थोडा वेळ आमच्या श्रेयशी प्रेमाने वाग. त्याला समजव, त्याला खायला भाग पाड आणि औषधही घ्यायला लाव. आणि मग त्याला हेही सांग की मम्माचं ऐकायचं, मम्माचं नाही ऐकलं तर तू रागावशील, तू चिडशील, मग तो ऐकेल बघ. मॅडम नाही जमणार आपल्याला, आत्ताच सांगते. समज केलं त्याच्यासाठी आणि अजून करायचं असेल, खाऊ पिऊ घालायचं असेल, औषध पाणी द्यायचं असेल तर आपण समज करू. पण या आराध्य बिराध्य बनायला जमणार नाही आपल्याला. फार मिठ्या मारता येते, आपल्याला जमणार नाही सांगितलं आपण. ते बघ तुमचं पोरग तिथं बाहेर खेळतं आणि त्याला घ्यायचं आणि इथून सरळ निघायचं. आराध्या, आम्ही हात जोडतोय ग तुझ्या. आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. श्रेयसची आई म्हणून तू आमची शेवटची आशा आहेस. प्लीज प्लीज. तुम्ही मला त्रास देऊ नका, मी माझ्या आराध्याची वाट बघतोय. आराध्या? इथं आराध्या बिराध्या कोण नाही आहे. येडे दिसते ते, जाऊ दे. येडे येडे. हो मॅडम, काय वाटलं तुम्हाला? तुम्ही लय श्रीमंत आहेत म्हणजे आमच्यासारख्या गरीबाची काही इथं किंमत नसते बाई. हा समदा पाडा आमचा आहे आणि इथं लई इज्जत आहे आपली. हे पा तुमच्या पोराची काय अवस्था झाली आणि त्याला काय वाटतंय त्याची आपल्याला दया माया हाय. वाटतंय आपल्याला, कळतंय समज. पण आपलं काय, या ताराला बी लगीन करायचं हाय. तुमच्या पोराची बायको बेको व्हायला जमणार नाही आपल्याला, आत्ताच सांगते. आणि ह्या पाड्यात ना समद्या न्यूज अशा ब्रेकिंग न्यूज सारख्या पसरतायत. लई इज्जत आहे आपली, आपल्याला जमणार नाही सांगितलं नाही एकदा. अगं असं नाही, म्हणजे आम्हाला कळतंय की तू हे जे करणार आहेस त्याचा मोबदला देणार ना. आम्ही तुला पैसे तर देऊच आणि तुझं लग्नही चांगल्या ठिकाणी लावून देऊ. आय प्रॉमिस. आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधू आणि थाटामाटात तुझं लग्न लावून देऊ. फक्त आत्ता श्रेयसला तुझी गरज आहे. आत्ता काही काळ तुझा वेळ त्याला दे, त्याची आराध्या हो. आमचा श्रेयस बरा झाला ना, तू म्हणशील ते करू आम्ही तुझ्यासाठी. प्लीज. आमचा मुलगा कालपासून उपाशी आहे ग. त्याच्या पोटात अन्न नाही, तुझ्या हातूनच खाणार आहे तो, नाहीतर तो उपाशी राहणार. प्लीज प्लीज हेल्प. ताई तुम्ही बाहेर थांबा, मी बोलते तिच्याशी. हा प्लीज. तारा, आमच्या मुलासाठी प्लीज एवढं कर. मम्मा, तुम्ही एकटाच का आलात? आराध्या रुचली आहे का माझ्यावर? अजून ती येत नाहीये का? सांगा ना. आणि त्या आजी कोण आहेत? मम्मा तुम्ही काळजी नका करू. ती रुसली आहे माझ्यावर फक्त, पण ती जास्त वेळ चिडत नाही माझ्यावर. ती येईल. मी रडू नका ना असं, प्लीज.
मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही रडू नका. तारे, अगं दारात आलेल्या लोकांशी असं बोलतात वय? एवढी मोठी माणसं आहेत ती, आपल्या गरीबाकडे आली. आता काहीतरी नड असल्याशिवाय का ती आलीये त्यांची मदत नका करायला? आजी, तू त्या बाईच्या नादाला लागू नको. लई पैसा आहे त्या मॅडम कडे, आणि तिच्या त्या येड्या पोराला मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन पण बरं करल ती. त्यांच्या या असल्या प्रॉब्लेम मध्ये पडायची काय आपल्याला गरज नाही. इथं आपल्याला संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही याची सकाळी चिंता करायला लागते. तू नको पडूस याच्यात, मी आधीच सांगते आजी तुला. काय ग तारे, तूच या पोरांना शिकवत असती ना, पैशानं माणुसकी विकत घेता येत नाही. मग ती बाई काय मागते तुझ्याकडं? बिचारी पदर पसरून आपल्या पोराची सुखच मागतीये ना. मला त्या बाईविषयी तर काही जास्त माहिती नाही, पण तिचं आपल्या लेकरावर असलेलं प्रेम मात्र मला कळतंय. ते पोरग पण बघ ना कसं भिरभिरलंय, त्याच्याकडे बघवत नाही बघ. आता तो फोटो बघितलास ना बघ, सेम टू सेम तुझ्यासारखी, कुणी बी फसल. आता त्या पोरानं मिठी मारली ते वंगाय नव्हतं, आजारी माणूस आहे. अगं हरवलेलं माणूस सापडलं की असंच होतं बघ. अगं बिचाऱ्याची बायको गेलीये, त्यामुळे असा भिरभिरलाय, येड्यावानी वागतोय. कुणाचं ढासळणारं आयुष्य सावरलं आणि आपल्यामुळे उभं राहिलं तर काय हरकत आहे? आजारी माणूस लेकरासारखं असतं, बिचार उपाशी आहे. 4 घास त्याला भरव, काय होत नाही. आजी तू पण ना. नाव काय म्हणली त्याचं? श्रेयस. श्रेयस नाव आहे. श्रेयस, जा भरव त्याला 4 घास. झालं, होऊ दे एकदाच तुझ्या मनासारखं. बोलते मी त्याची. जा जा. आपण वाट बघू तिची इथेच. ती आली. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, आराध्या माझ्यावर जास्त वेळ राखवू नाही शकत म्हणून. थँक्यू. प्लीज त्याला जेवायला सांग ना, आणि औषध घ्यायला पण सांग. काय रे आई, जेवत का नाही तू? तू आधी घरी चल, मी आता लपाछुपी बास झाली इथे. नाही म्हणजे तू वेळेवर औषध घेत नाही, जेवत नाही असं ऐकलं मी. सांग. तू माझ्यावर रागवून इथे निघून आलीस ना, मग माझी इच्छा नाही होत काय खायची. बरं ठीक आहे, तू चल आधी, वाढते मी तुला. तू मला भरवणार असशील तरच मी खाणार. वय वय वय, चल आधी. मग चल लवकर. आम्ही टिफिन घेऊन येतो. हो मॅडम, गरीब आहे म्हणजे काही चटणी भाकरी पण खायला मिळत नाही असं नाही. नाही तसं नाही. वाढते मी त्याला. इथे बसू. हा बस बस इथे बस. आराध्या ये ये ये, तू इथे बस. जेव आता, भूक लागली आहे ना. तू बरं तुझ्या हाताने. ते आपण गावात शिकलो होतो ना, ते दादा आणि ताईंनी आपल्याला शिकवलं होतं, कांदा असा फोडायचा. तुझ्या अजून लक्षात आहे ना? भूक लागली ना, जेव चल मग पटकन. तुझ्या हाताने एक घास खाल्ल्यावरच पोट भरलं माझं, तरी अजून खावाचं वाटतंय. हा शेवटचा घास तू खायचास. गुड बॉय. आता असंच ना, औषध पण घेऊन टाकायचं. ओके, कमॉन, घे घे घे.
औषध पण तू द्यायचंस. पण खरं सांगू का, मला ना या गोळ्या घ्यायला अजिबात आवडत नाही. पण बरं वाटायला पाहिजे ना तुला. गोड म्हणून खायचे असतात गोळ्या. घे चल. कितीतरी दिवसांनी आमच्या श्रेयसला आम्ही जेन्युइनली स्माइल करताना बघतोय. किती मनापासून हसतोय. या मुलीशी बोलताना किती शहाण्यासारखं बोलतोय. आय एम रिअली सॉरी बेटा. आम्ही तुझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंद हिरावून घेतला. मम्मा इज रिअली सॉरी बेटा. मम्मा, मला गोळ्या घ्यायला आवडत नाहीत ना, पण आता मला औषध पण गोड लागलं. आराध्याने दिलं म्हणून. आय नो बेटा, आय नो. चला पोरग जेवलं व्यवस्थित. आता मी जाते कामाला. हा थांब बाजे, मी पण येते तुझ्या बरोबर. बा तू थांब इथंच. हा कशाला? मॅडम, तुमचा मान ठेवलाय म्हणून आणि आजीच्या सांगण्यावरून तुमच्या पोराला खाऊ पिऊ घातलं, औषध पण दिलं. आम्ही हातावरची माणसं आहात. आजचं खायचं म्हणजे आजच कमवायला लागतंय. कामाला निघायचंय मला. आय नो तारा. तारा थँक्यू. खरंच सांगतो आम्ही, आम्हाला शब्दात नाही मांडता येते की या क्षणी तुझे आभार कसे मानायचे ते कळत नाहीये आम्हाला. तू नुसतंच त्याला भरवलं नाहीस का, पण आज अनेक महिन्यांनी ना आमच्या श्रेयसच्या चेहऱ्यावर एक जेन्युइन स्माइल दिसतं, आनंद दिसतो. आणि तो फक्त तुझ्यामुळे. आय नो की हे करताना तुम्हा सगळ्यांचाच कामाचा वेळ वाया गेलाय, खोळंबा झालाय. बट डोंट वरी, आय विल कॉम्पन्सेट फॉर दॅट. हे बघ, प्लीज टेक दिस, प्लीज. मॅडम, तुमच्या पोराची किंमत तुम्ही पैशात तोलत असाल, पण ही तारा तिची किंमत पैशात तोलत नाही. नो नो नो. गैरसमज नको करून घेऊस तू. दिस इज जस्ट ओके. थँक्यू. श्रेयस बेटा, चला निघूया. कुठे? मी नाही जाणार आहे कुठे. आता मी इथे जाणार आहे आराध्या बरोबर. श्रेयस असं हट्ट नाही करायचा. चल बघू. मी नाही, मी इथेच थांबणार आहे. मम्माचं नाही ऐकणार. नाही, मी इथेच राहणार. श्रेयस कम ऑन. नाही, मग आपण आराध्याला पण घेऊन जाऊ. कम ऑन. तू पण चल. चल तू पण घरी. श्रेयस सोड तिचा हात. नाही, पण ती घरी येते ना. तिचा हात सोड. नाही मग ती आपल्या बरोबर घरी येईल ना. श्रेयस हट्ट नाही करायचा बेटा. आता दिवसभर तिच्या बरोबर होतास की नाही? हा, आम्ही तुझं ऐकलं की नाही? तुझी इच्छा पूर्ण केली. तिच्या हातून तू जेवलास, औषध घेतलं. नाव इनफ बेटा, घरी जायचं. तिला पण काम आहे. चल. नाही, पण आपण तिला पण घरी घेऊन जाऊ आपल्या. तू पण चल. तू चल. हे पाय, मी येईन तुला भेटायला. तुझ्या घरी येईन मी. तू आता तुझ्या आई बरोबर पुढे वय. बरं बघ, आता तिने प्रॉमिस केलं की नाही? चल मग आता आपण जाऊया. नाही, ती खोटं बोलते. ती खोटं बोलते. आरती बस. आराध्या खोटं. आराध्या चल ना तू पण. थँक्यू. चल. तू चल आतमध्ये लवकर. मामा तू गाडी सुटते. चल ना लवकर. आराध्या तिकडेच राहिलीये. आराध्या पण येते ना आपल्या. श्रेयस इनफ. पण गाडी निघा. चला गाडी करा. गाडी सुटते. श्रेयस शांत हो. मामा गाडी का. आराध्या. श्रेयस जस्ट बी क्वाइट. ओके. हल्ली ममांवर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. ममा प्लीज पिकअप. प्लीज पिकअप. हा अक्षय बोल. हॅलो ममा, कुठे आहात तुम्ही? किती वेळा कॉल केले, तुम्ही माझा कॉल का नाही घेते? आणि ममा रागात असं श्रेयसला तुमच्या बरोबर घेऊन जायची काय गरज होती? तुम्हाला त्याची कंडिशन माहिती आहे ना. तो हायपर झाला तर काय करणार आहेत तुम्ही? तुम्हाला एकट्याला हँडल करायला जमेल? मला आता सांगा कुठे आहात तुम्ही? मी आता आलो लगेच. काय वाटतं तुम्हा लोकांना? फक्त तुम्हा लोकांना श्रेयसची काळजी, आम्हाला नाही. आई आहोत आम्ही त्याची. या जगात त्याची काळजी आमच्यापेक्षा जास्त कुणी घेऊ शकत नाही. सो प्लीज ओके. आम्हाला माहिती आम्ही काय करतोय, त्याला कुठे घेऊन गेलो. घरी सगळ्यांना सांग काळजी करण्याचं काही कारण नाहीये. आम्ही त्याला घेऊन घरीच येतो. आता झालं तुझं डोकं शांत? नाही,
इथे घरी ताप अजून वाढलाय. काय झालं? मामा, मोनिशा आंटी आणि शनाया घरी आल्यात. श्रेयसची तब्येत बरी नाही म्हणून इथेच ठाण मानून बसलाय. बाय द वे, त्यांना श्रेयस बद्दल कोणी सांगितलंय? आय हॅव नो आयडिया अक्षय. आणि त्या का आल्यात आम्हाला खरंच नाही माहिती. आम्ही तिथे आल्यावर बघतो, तोपर्यंत जरा जरा खिंड लढवा. इनफॅक्ट तू आणि श्रावणी त्या दोघींच्या समोर जाऊच नका. अरविंदला सांग जरा हँडल करायला. ओके, आम्ही येतोच आहोत. मामा, तुम्ही नुसत्या फोनवरच बोलताय. आराध्या राहिली ना तिकडे. काय आहे बेटा? हा, काय सारखं आराध्या आराध्या? आम्ही तुला घेऊन गेलो की नाही? भेटलास ना तू तिला? यू अंडरस्टँड? आम्ही घरी कुणालाही सांगितलं नव्हतं. सगळे काळजी करतायत, तेव्हा आता घरी जायला नको का? आराध्याला आपण नंतर भेटू. मला नाही जायचंय घरी, मला इथेच राहायचंय आराध्या बरोबर. मी आराध्या बरोबर जाणार. तुम्ही का नेलं मला? तुम्ही वळवा गाडी, परत वळवा. ड्रायव्हर, काही ऐकायचं नाहीये त्याचं. इनफ श्रेयस, खूप झाला आता तुझा. हा हट्टीपणा बंद करायचा. दिवसभर तू तिच्या बरोबर होतास ना, आता काय सारखं आराध्या आराध्या? इनफ, जस्ट स्टे क्वाइट. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. मी चाललो माझ्या आराध्याकडे. श्रेयस, तू वेडायस का? बस आता आराध्या आराध्या बंद करायचं. आता जर तू आमचं ऐकलं नाहीस ना, तर यापुढे आराध्या आणि तुझी भेट कधीच घडू देणार नाही. डू यू अंडरस्टँड? सॉरी बेटा, आय एम सॉरी. असं रुसू नकोस प्लीज. श्रेयस, पुअर श्रेयस, मला श्रेयसची आणि तुमच्या सगळ्यांची ना खूप काळजी वाटतेय. कसं असतं ना, घरातील एक जरी मेंबरला त्रास होत असेल ना, तर संपूर्ण घर डिस्टर्ब होतं. आणि माझी बेस्टी आणि तिच्या घरातली फॅमिली अशी जर डिस्टर्ब असेल तर मी सुद्धा काळजीतच असणार ना. काळजी करायचं वाटून काळजी कमी होणार आहे का? तू उगीच ताटकळत थांबलेस इथे, हो की नाही अरविंद? हो ना. आणि मी काय म्हणतो की वेळेचं महत्व तुम्हालाही आहे, आम्हालाही आहे. तुम्हालाही कामं असतील ना. आणि श्रेयसच्या तब्येतीबद्दल म्हणाल तर मी फोनवर तुम्हाला कळवत जाईल ना. यू डोंट वरी. नाही नाही, असं कसं? श्रेयस आणि यशला भेटल्याशिवाय मी अशी कशी जाणार? अक्षय, तू मगाशी कॉल केला होतास तेव्हा यश निघाली म्हणाली ना, मग अजून कशी काय पोहोचली नाहीये? त्यांना काही घरदार नाहीये का? हिला बघितलं ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते. सांग ना जायला इथून. मी काय म्हणते, ती दोघं येतीलच. म्हणजे उशीर पण होऊ शकतो त्यांना. काम करत करत येत असतील, हो ना? बाबा, मी जेवणाचं बघते. हो हो. आणि तुम्ही निघत असाल ना? नाही म्हणजे ऑब्व्हियसली जेवायला तर नाही थांबणार. तुमचं ते काय स्ट्रिक्ट डाएट प्लॅन असतं ना, ते नको मोडायला म्हणून. हो ग, आमचं डाएट प्लॅन अगदी स्ट्रिक्टली आम्ही फॉलो करतो. पण कसं आहे ना, माझी बेस्टी जेव्हा अडचणीत आहे तर माझं इथे असणं महत्वाचं आहे की नाही. सो तिच्यासाठी म्हणून एखाद्या दिवशी आम्ही डाएट प्लॅन फॉलो नाही केलं ना तरी काही फरक पडत नाही. तुझा जेवणाचं बघ, नाहीतरी तुला सवय असेलच ना. तुझ्या घरी कुठे नोकर चाकर होते? श्रीमंतीचा आव आणला होतात ना. जा जेवणाचं बघ. श्रेयस, 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 बरं आहेस ना तू? तू इथे काय करतेस? श्रेयसची तब्येत बरी नाही असं कळलं, मी तडक निघून आले इथे. तुला कोणी सांगितलं? टेलिपॅथी, इंट्युशन. तसंही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, सो कळलं. श्रेयस, तू सांग ना, तुझी तब्येत कशी आहे? श्रेयस, 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 श्रेयस. व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, हे बघ यश, श्रेयसची कंडिशन मला खूपच क्रिटिकल वाटतेय. मी एक काम करते, शनू बेबी, तू इथेच थांब 2 दिवस.
आफ्टर ऑल लग्नानंतर तुझी हीच फॅमिली होणार आहे ना. आणि तसंही हीच ती खरी वेळ आहे पाठीशी उभं राहण्याची. तुझं ते कर्तव्य पण आहे. शिवाय यशोधराला पण मोरल सपोर्टची खूप गरज आहे. शनू बेबी कमॉन, श्रावणीला काय पाहिजे ते बघ, किंवा औषध आणायची असतील, काही असेल, जा जा, कमॉन गो. बाय बाय. व्हॉट इज रॉंग विथ यू? हा काय का तुझी रोज नवीन नवीन नाटकं? परवा दिले ना तुला 10 लाख रुपये दिले. कशासाठी दिले? तू गप्प बसावं, आम्हाला त्रास देऊ नये म्हणून दिले की नाही? मग हे काय आता? आणि हे काय नवीन? चनाला इथे ठेवायचं काय नवीन? आय वॉन्ट यू. पुन्हा आम्हाला त्रास देशील तर तो व्हिडिओ व्हायरल करू. यू डोंट अंडरस्टँड हाऊ सिरियस आय एम. डोंट पॅनिक, आय नो एव्हरीथिंग बेबी. जस्ट लिसन. साखर जशी पाण्यामध्ये विरघळते की नाही, तशी माझी शणू बेबी या घरामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये विसरून जाईल. ट्रस्ट मी. आणि 2च दिवसांचा तर प्रश्न आहे ना. तूही तिच्याकडे भावी सून म्हणून बघ. आणि तुलाही खात्री पटेल की शनू बेबीच या घराची सून होण्यासाठी योग्य आहे. मी तिचे कपडे पाठवते. तिचे कपडे पाठवतेस की तू पण येतेस कपडे घेऊन? नो बेबी, जस्ट चिल. ओके बाय. Nisha. Nuisance and nuisance.